नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील श्री क्षेत्र बग्गी या ठिकाणी श्री मनीराम महाराज सेवा समिती संस्थातर्फे या ठिकाणी सतत 7 दिवस सप्त्याला सुरुवात झालेली आहे. आणि हा सप्ताह सुरू असताना हे संत मनीराम महाराज मंदिर संपूर्ण विदर्भात एक प्रख्यात असं एक मंदिर आहे. आणि विशेषतः त्या मंदिराचं संपूर्णपणे जे आतापर्यंत या ठिकाणी एक गादी पण मिळालेली आहे. हे जे महाराज आहे ह्या गादीवर बसलेले आपण बघू शकतो. काहीच ती गादी आहे आणि या ठिकाणी महाराज बसले असता आणि महाराजाचं एक या ठिकाणी विशेषतः जे काडी आहे बाजूनं एक आणि त्यांचं हे निवासस्थान आहे. आणि या गादीवर अनेक महाराज होते आणि त्यांना ही गादी मिळालेली आहे. नेमकी कोणाच्या जागी त्यांना ही गादी मिळालेली आहे. आता प्रथम त्यांचा आपण आता परिचय जाणून घ्या. प्रथम तुमचं आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या. हे मनीराम महाराज संस्थान आहे. मनीराम महाराज संस्थान समिती. माझा गादीवर 4था नंबर आहे गादीवर. माझे वडील होते पंढरीनाथ महाराज. माझे पवनाजोबा रामजी महाराज. माझं नाव गणेश महाराज पंढरीनाथ येलकर. आणि रामजी महाराज माझे पवनाजोबा. सदाशिव महाराज रामजी महाराजांचे चिरंजीव सदाशिव महाराजांचे चिरंजीव पंढरीनाथाचा मी गणेश महाराज. अशी हे वंशम परंपरा गादी घराणं गादी परंपरा चालू आहे. तर सर्व दरसालप्रमाणे भागवताचा कार्यक्रम राहते. 2 वर्षातून 5 कार्यक्रम आहे आमच्याकडे. कार्तिक वद्य नवमी, माघशुद्ध दशमी, भाद्रपद वद्य पंचमी आणि गणपतीचा उत्सव असे आमचे 5 कार्यक्रम आहे. त्या सर्व गावकरी मंडळी आणि आम्ही सर्व भक्तगण सर्व यांच्यामुळे सगळं हे व्यवस्थित सगळं चालू आहे. महाराज मला एक सांगा, संत मनीराम महाराजच्या याच बाजूने एक नदी आहे म्हणजे छोटीशी नदी आहे. त्या ठिकाणी गजानन महाराज या ठिकाणी आले होते का अशी चर्चा पण आहे संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात. हो मनीराम महाराज मनीराम महाराज जिवंत होते त्यावेळेस शेगावचे गजानन महाराज आमच्याकडे येऊन गेले. गजानन महाराज आमच्याकडे 3 दिवस राहिले आणि मग इथून ते शेगावला गेले. म्हणजे ज्या स्थळी आपण आलो आहे, आपण सोबत तुमच्यासोबत संवाद साधत आहे, या स्थळी गजानन महाराज येऊन गेले का? हो म्हणजे. आणि मला एक सांगा, संत मनीरामजी महाराजचा एखादा घडलेला चमत्कार काय? मनीराम महाराजांचा म्हणजे मेलेला पुत्र वगैरे जिवंत केला त्यानं. मेलेला पोरगा जिवंत केला एक गावात. आणि मनीराम महाराज हे ब्रह्मरूप होते, महात्मे होते. आणि जसे गजानन महाराज होते तसेच मनीराम महाराज होते. त्याला मनीराम महाराजांना गजानन महाराजांना बंधू समजे, त्याला लहान बंधू समजे. या मंदिराचं विशेषता काय आहे? समजा जसं प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी विशेष एक स्वरूप असते, तसं ह्या मनीराम महाराजच्या मंदिराचं बग्गीतील काय स्वरूप आहे? काय स्वरूप म्हणजे काय? म्हणजे इथं फार मोठं महात्म्य, म्हणजे मोठमोठे कार्यक्रम होऊन गेले आहे. भाऊसाहेब विरुलीकर, दुंडा महाराज दांडेकर आणि भाऊसाहेब विरुलीकर, अमृत महाराज नरखेडकर, सुमंत महाराज पुण्याचे आणि मृदंगाचार्य महामुनी मृदंगाचार्य मुंबईचे. हे मोठमोठे थोर महात्मे आमचे आजोबा वडिलापासून आमचे आजोबा वडील यांच्यापासून चालत आलेला कार्यक्रम आहे. आणि तुमच्याजवळ ते बाजूला काठी आहे. हो, काठी दाखवा. हे काठी म्हणजे आमचे त्या काठीचं काय वैशिष्ट्य आहे? हे काठी म्हणजे अशी आहे का, हेच आम्हाला प्रसाद दिला आहे मनीराम महाराजांनी रामजी महाराजापासून सदाशिव महाराजापासून पंढरीनाथ महाराजांना दिली हेच काठी मी गणेश महाराज माझ्याजवळ आली आहे. मला दिली आहे काठी. ज्या गादीवर तुम्ही बसले आहे यापूर्वी ह्या गादीवर कुठले महाराज होते आणि त्यांनी तुमच्यावर तुम्हाला गादी दिली आहे का?
हे म्हणजे हे गादी म्हणजे आमच्या म्हणजे वंशातच दिली आहे रामजी महाराजांना. रामजी महाराजापासून हे गादी परंपरा चालू आहे. रामजी महाराजापासून गादी परंपरा चालू आहे. रामजी महाराज, सदाशिव महाराज, पंढरीनाथ महाराज, मी गणेश महाराज, माझा 4था नंबर आहे गादीवर. तुम्ही भक्तांना काय संदेश देऊ शकाल? संध्या काही सेवा म्हणून सेवा म्हणून सगळं या ठिकाणी सर्व भावी भक्त येत आहे बाहेरगावचे. आणि जिथं आमचे रामजी महाराज जात होते, पंढरीनाथ सदाशिव महाराज जात होते, पंढरीनाथ महाराज जात होते, तसं मलाहीसुद्धा जावं लागते प्रत्येक भक्ताकडे. आणि ह्या कार्यक्रम सुरू लागायच्या आधी प्रत्येक भक्ताची भेट घ्यावं लागते. आणि गावातले पूर्ण भक्त लोक सर्व जणांच्या पाठी करून हे कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे. तुमचं नाव काय? माझं नाव गणेश महाराज, वडिलाचं नाव आहे पंढरीनाथ महाराज, आडनाव आमचं येलकर. आता परिसर पूर्णपणे सफाई झालेली आहे. याकडे तुम्ही भरपूर अशी मेहनत घेतली आहे, म्हणजे काय सांगा? आम्ही पहिले लोक या खातावर बसत होते. आता ग्रामपंचायतनी पूर्ण गावातल्या तरुण मंडळींनी हा परिसर स्वच्छ करून दुकानदारांसाठी जागा व्यवस्था करून दिली. तरी बाहेरगावून येणारे दुकान असे खातावर न बसता आम्ही साफ करून त्यांना जागा व्यवस्था करून दिली आहे. आणि सतत हा किती दिवस सप्ताह चालतो? हा सप्ताह 7 दिवसापासून चालू आहे. उद्या सप्त्याची समाप्ती आहे. काय सांगाल या सप्त्याबद्दल? आणि तुम्ही खूप मेहनत घेतली पूर्ण जो सप्ताह हा परिसर आहे मंदिराचा खूप चकचकाट केला, काय सांगा? आम्हाला ते चांगलं वाटत नव्हतं, त्यामुळे आम्ही यावर्षी सप्त्याकरिता खातं इथं दुकानासाठी जागा करून दिली. काय सांगा सप्ताह चालू आहे तुमच्या गावामध्ये? खेडीमेडीचं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे. हा सप्ताह जो आहे तो श्री संत मनीराम महाराजांनी स्वतःच्या हातातून हा सप्ताह चालू केला होता. तर आताची युवक पिढी जी आहे ते हे सप्ताह चालवण्याचं काम करत आहे. आता आमचे तरुण मित्र किंवा जे गावातले सर्व नागरिक आहे ते जे आहे सर्व मिळून हा सप्ताह साजरा करत आहे. या संत मनीराम महाराज म्हणजे संस्थानाच्या परिसरात आपण आहे. तुम्ही भक्त म्हणून काय सांगाल? भक्त म्हणून जय मनीराम. भक्त म्हणून सांगायचं म्हटलं तर मनीराम महाराजची फार मोठी कीर्ती आहे. ती लोकांसमोर पोचलेली नाही आहे. ते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर साक्षात असे मनीराम महाराजचे चमत्कार आहेत ते बरेच आहेत. तरी मनीराम महाराजाची भक्त आणि सेवाभाव हाच आमचा उद्देश आहे. मनीराम महाराज ज्यांची जे आम्हाला शिकवण आहे आणि मनीराम महाराजांनी जे लोकांना दिलेला संदेश आहे त्याच्याच माध्यमात आम्ही चालत आहेत. सेवाभाव हाच आमचा एक हे आहे, उद्देश आहे. तरुण मंडळी खूप सारी आम्हाला साथ देत आहे, सहकार्य करत आहेत. आणि आम्ही प्रत्येकाचं मार्गदर्शन घेत मनीराम महाराज संस्था बग्गी सहर्ष स्वागत करीत आहोत.